गोंदिया जिले में कांग्रेस को एक बड़ा झटका लगा है। कांग्रेस के प्रदेश अध्यक्ष नाना पटोले के करीबी माने जाने वाले कांग्रेस पदाधिकारी और छावा संग्राम परिषद के जिलाध्यक्ष नीलम हलमारे ने कांग्रेस से नाता तोड़कर भाजपा का दामन थाम लिया है। नीलम हलमारे ने आरोप लगाया है कि नाना पटोले के बर्ताव से उन्होंने ये निर्णय लिया है। राज्य में विधानसभा चुनाव में कांग्रेस की हार के बाद पार्टी के अंदर पदाधिकारियों में नाराजगी अब सामने आने लगी है। पार्टी के प्रदेशाध्यक्ष नाना पटोले से नाराज होकर उनके बेहद करीबी माने जाने वाले नीलम हलमारे अपने समर्थकों के साथ भाजपा में शामिल हो गए हैं। नीलम हलमारे ने दावा किया है कि आने वाले दिनों में अभी कांग्रेस के और भी कार्यकर्ता और पदाधिकारी पार्टी छोड़ देंगे। माझ्यासोबत 300 लोकांचा आज 300च्या लोकांचा आज प्रवेश झालेला आहे आणि हा प्रवेश अजून वाढणार, कारण की आम्ही प्रवेशाची कुठे पण आम्ही खूप वाजागाजा केला नाही का, कारण त्याच्यामुळे लोकांना आज पण माहित नाही, आता पण फोन करून राहिले की बाबा आता आम्ही ऐकलं माध्यमाच्या याच्यातून, तर नक्कीच आम्ही जेव्हा लोकांमध्ये जाऊ तर आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये सगळ्यांचा प्रवेश करणार। आणि आज आता विनोद भाऊंनी सांगितलंच जे ऑनलाईनचं आहे आणि ऑनलाईन मार्फत आम्ही सदस्यता नोंदणी करू भारतीय जनता पार्टीत। गोंदिया के भाजपा विधायक विनोद अग्रवाल के नेतृत्व में ये पक्ष प्रवेश हुआ। विनोद अग्रवाल ने कहा कि जनता के बीच सक्रिय नेताओं के भाजपा से जुड़ने से पार्टी को इसका फायदा होगा। काँग्रेसचे प्रमुख कार्यकर्ते नीलमजी हलमारे यांनी आज आपल्या अनेक सोबतींना घेऊन, अनेक कार्यकर्त्यांना घेऊन शेकडोच्या संख्येमध्ये या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे। मी त्यांचे खूप खूप अभिनंदन करतो। त्यांना निश्चित रूपाने भारतीय जनता पक्षामध्ये चांगलं स्थान दिलं जाईल आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा अनेक काँग्रेसचे लोक आणि कार्यकर्ते भारतीय जनता पक्षामध्ये येण्यास इच्छुक आहेत। त्यांच्याशी बोलणी सुरू आहे आणि आगामी काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आज भारतीय जनता पक्षामध्ये अनेक जे चांगले लोक असतील त्यांना निश्चित रूपाने प्रवेश दिला जाईल, त्यांना चांगले स्थान दिले जाईल।